नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशी जाळीदार, हातात घेतल्यानंतर एकदम हलकी लागणारी जाळीदार राशनच्या तांदळाची इडली बनवायची आहे. तांदूळ घेतलाय, तांदूळ राशनचाच घेतलाय. इडली बनवण्यासाठी राशनचाच तांदूळ घ्यायचा आहे. खूप छान होते इडली आणि चवीला पण खूप छान लागते. पांढरा शुभ्र आहे. 3 ग्लास घ्यायचा आहे तांदूळ. तीन ग्लास घेतलेला आहे तांदूळ. तांदूळ चाळणीने चाळून व्यवस्थित पाहून असा तांदूळ घेतलेला आहे. खडे राहतात तांदूळमध्ये. तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांदूळ 3-4 पाण्याने धुतला आहे. पाणी टाकायचंय. भरपूर असं पाणी टाकायचंय. तांदूळ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. उडीद डाळ घ्यायचे. उडीद डाळ 1 ग्लासाला थोडीशी कमी घेतलेली आहे. 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, तर 1 ग्लासाला थोडीशी कमी उडीद डाळ घ्यायचे. डाळ पण 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. डाळ पण व्यवस्थित धुवून घ्यायचे. पावडर असते. डाळ पण धुतली, 2-3 पाण्याने धुतली आहे. पाणी टाकायचंय. पाणी जास्त टाकायचं आहे. डाळ पण आणि तांदूळ पण धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. पूर्ण दिवस असेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये. पाणी जास्त टाकायचं आहे भिजण्यासाठी. पोहे पण टाकायचे आहेत. पोहे नंतर टाकायचे आहेत. तांदूळ आणि डाळ 4 तास भिजल्यानंतर पोहे टाकायचे आहेत. आत्ताच नाही टाकायचे पोहे. पूर्ण दिवस असेच ठेवायचे आहे. पोहे 1 वाटी घेतलेत. पोहे भिजत ठेवायचे. धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. पोहे 2-3 पाण्याने धुतलेले आहेत. पाणी टाकायचंय. पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. पोहे असेच ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेले आहेत, त्यासोबत नाही. उशिरा पोहे भिजत ठेवायचे आहेत. मी 2 तासच ठेवणार आहे पाण्यामध्ये आणि नंतर पिसून घ्यायचे आहेत. पूर्ण दिवस तांदूळ आणि डाळ पाण्यामध्येच ठेवले होते भिजत. छान असे भिजलेले आहेत तांदूळ पण आणि डाळ पण. पोहे जास्त वेळ नाही, मी 2 तासच भिजत ठेवले होते. छान असे भिजलेले आहेत. पिसून घ्यायचेत मिक्सरला. तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचे आणि मिक्सरला पिसून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. तांदूळ आणि डाळ धुवून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. साठी पिसून घ्यायचे. छान असं बारीक पिसलेलं आहे. बारीक पिसल्यानंतर इडली छान होते आणि फुगते पण. असं पिसून घ्यायचे. जास्त पाणी टाकायचं नाही, अर्धा कपच पाणी टाकायचं आहे. पिसून घ्यायचे तांदूळ. तांदूळ पिसून झाले. डाळ पिसून घ्यायचे.
मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची डाळ. सगळीच टाकलेली आहे डाळ. टाकलेली आहे डाळ. पाणी टाकायचे 1 कप. पिसून घ्यायचे. डाळ पण बारीकच पिसून घ्यायचे. इडलीसाठी तांदूळ, डाळ, पोहे बारीकच पिसून घ्यायचे आहेत. इडली फुगते. डाळ पण बारीक पिसून घेतली. तांदळाचं बॅटर आहे त्यामध्येच टाकायचे आहे. डाळ आणि तांदूळ पण पिसून झाले. पोहे पिसून घ्यायचे. पोहे टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. पिसून घ्यायचे. पोहे पण झाले पिसून, बारीक घेतलेले आहे. टाकायचं आहे बॅटर. एकत्र बनवून घ्यायचे. छान झालेलं आहे बॅटर. पूर्ण एकत्र बनवलंय. पूर्ण रात्र झाकण ठेवायचं आहे. असं ठेवायचं आहे. पातेलं थोडंसं मी मोठंच घेतलेलं आहे. पीठ फुगतं ना त्यासाठी झाकण ठेवायचे. आणि जिथं गरमी आहे तिथंच पीठ ठेवायचं आहे. थंड आहे तिथं पीठ ठेवायचं नाही. किचनमध्येच मी ठेवणार आहे. पूर्ण रात्र असं ठेवलेलं होतं पीठ. छान असं फुललेलं आहे पीठ. एकत्र बनवून घ्यायचे पीठ. तयार झालेलं आहे बॅटर. पाणी टाकायचं नाही. छान आहे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. मीठ टाकायचंय. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ एकत्र बनवून घ्यायचंय. इनो टाकायचं आहे. इनो टाकला आहे. पाणी टाकायचंय इनोवरती. एकत्र बनवून घ्यायचा इनो. इनो एकत्र बनवला आहे. तयार झालेला आहे इडली बनवण्यासाठी बॅटर. इडलीची प्लेट घेतलेली आहे. तेल लावायचे प्लेटला. प्लेटला तेल लावलेलं आहे. प्लेटमध्ये बॅटर टाकायचं इडलीचं. टाकायचं आहे. पाणी गरम झाले. ठेवायचे आहे प्लेट. झाकण ठेवायचे 10 मिनिट. 10 मिनिट ठेवायचं आहे. उकडून घ्यायचे आहे. 10 मिनिट झाले. झाकण काढायचे. छान अशी इडली तयार झालेली आहे आणि छान फुगलेली पण आहे. प्लेट काढायची आहे. थंड होऊन द्यायच्या 2 मिनिट. थंड झालेले आहे. काढायचे आहे.
छान अशी जाळीदार झालेली आहे. मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे. अशाच बनवायचे आहे. तेल लावायचे प्लेटला आणि बनवून घ्यायच्या. बॅटर टाकायचे. टाकलेलं आहे बॅटर. ठेवायचे आहेत भांड्यामध्ये प्लेट. झाकण ठेवायचे 10 मिनिट. अशाच बनवून घ्यायचे आहे. 10 मिनिट झाले. झाकण काढायचे. छान अशी फुललेली आहे. प्लेट काढायची. दोन मिनिट थंड होऊन द्यायचे. 2 मिनिट झाले. काढायची आहे इडली. थंड झाल्यानंतरच काढायची आहे. पटकन निघते. राशनच्या तांदळाची खूप छान होते इडली आणि चवीला पण खूप छान लागते. अशाच बनवून घ्यायच्या आहेत. बनवायच्या झालेल्या आहेत. तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र अशी इडली. छान झालेली आहे. त्यासोबत नारळाची चटणी आणि सांबर. चवीला अप्रतिमच झालेली आहे. हातात घेतल्यानंतर एकदम हलकी फुलकी लागणारी अशी जाळीदार राशनच्या तांदळाची इडली तयार झालेली आहे. खूप छान झालेली आहे. इडली बनवताना राशनचा तांदूळच वापरायचा आहे. खूप छान होते इडली.